हॅलो, नमस्कार. मी दीपाली. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर, जिथे तुम्हाला फॅशन, स्टाईल, स्किन केअर आणि अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवर मी व्हिडिओज घेऊन येत असते, तेही दर रविवारी. तर दर रविवारी माझे व्हिडिओज पाहत राहा. तर पावसाळा छान सुरू झालेला आहे आणि पाऊस हा आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा आहे. आपल्या सगळ्यांना पावसात भिजायला खूप जास्त आवडतं. मलाही खूप आवडतं पावसात भिजायला. पण आपल्या सर्वांची गावं इतकी सुंदर आहेत की गावांपेक्षा जर शहरात पावसात भिजायचं म्हटलं तर ते खरंच अगदी नकोसं होतं. कारण पावसात जर का शहरांसारख्या ठिकाणी आपण घराबाहेर पडलो की आजूबाजूचा जो परिसर असतो तो बघू नये असा असतो. त्यामुळे शहरांमध्ये पावसात भिजणं हे नकोसंच वाटतं. ज्यांना टेरेस अवेलेबल आहे, जे टेरेसवर जाऊन भिजू शकतात, तर नक्कीच टेरेसवर जाऊन आपण आपला आनंद उपभोगू शकतो. पण पण जसं आपण या पावसामध्ये भिजून आपला आनंद व्यक्त करत असतो, तितकंच या सुंदर पावसामध्ये किंवा मुसळधार पावसामध्ये आपल्या स्वतःची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजेच काय तर आपल्याला स्वच्छतेची आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचं कारण असं, की एकतर मुसळधार पाऊस आहे, त्याच्यामध्ये आजारपण खूप वाढलेली असतात आणि आपण अत्यंत बेसिक गोष्टींकडे नेमकं दुर्लक्ष करतो आणि ती आपण कधी-कधी करतच नाही. तर म्हणूनच आज अगदी बेसिक गोष्टींवर आपण बोलणार आहोत. त्या जरी बेसिक गोष्टी असल्या, तरी त्या इतक्या महत्त्वाच्या आहेत आपल्या हेल्थसाठी, आपल्या हेल्थची काळजी घेण्यासाठी. त्यामुळे आपण आज काही बेसिक गोष्टींवर बोलूयात, ज्या बेसिक गोष्टींमुळे आपण मोठ्या-मोठ्या आजारांपासून लांब राहू शकतो. तर अशाच काही गोष्टी आपल्याला या आत्ताच्या वातावरणात करायच्या आहेत, जेणेकरून आपण बऱ्यापैकी स्वतःची उत्तमरित्या काळजी घेऊ शकतो आणि आपण स्वतःचा काही आजारांपासून लांब होण्यापासून बचाव करू शकतो. तर त्यासाठी सगळ्यात पहिलं काय आहे, तर पाणी. पाणी ही सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात पहिली गरज असते आपली, आपल्या आहारामध्ये. तर पाणी आत्ता सध्या जो पावसाचा काळ चालू आहे आणि ते पाणीच जर का आपल्याला हेल्थसाठी घातक असेल, तर कायच आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो. म्हणूनच पावसाळ्यामध्ये सगळ्यात पहिलं जेव्हा आपण पाणी पितो, तेव्हा पाणी हे उकळून प्यायला हवंय. ही एक सगळ्यात पहिली स्टेप आहे स्वतःची काळजी घेण्यासाठी पावसाळ्यामध्ये. कारण कसं आहे, की आजारांचं प्रमाण हे पाण्यावाटेच जास्त आपल्या घरापर्यंत पोहोचलेलं असतं. म्हणूनच पाणी हे उकळूनच प्यायला हवंय. आहारामधली दुसरी गोष्ट आली आपलं खाणं. आपण काय खातो? कुठलं खातो? घरातलं खातोय की बाहेरचं खातोय? हे सगळ्यात महत्वाचं आहे. घरातलं खात असू तर अत्यंत उत्तम आहे आणि जर का बाहेरचं खात असू तर ते सगळ्यात पहिलं बंद केलं पाहिजे. खायची इच्छा होतेच आहे तर आपण घरी करून सुद्धा खाऊच शकतो. भजी असेल, पावसात छान भजी खायची इच्छा होते तर घरी करून खायची. कारण नकळतपणे आपल्याला काही माहित नसतं, जेव्हा स्टॉलवर त्या भज्या उघडपणे ठेवलेल्या असतात, त्याच्यावर माशा बसलेल्या असतात आणि मग त्या आपण खातो. नकळतपणे आपल्याला ते माहित नसतं आणि आपण त्या खातो. त्यामुळे अशा गोष्टींमुळे आपल्याला आजारपणं पसरतात. म्हणूनच बाहेरचं सध्या खाणं कमी करा. घरातलं खा. त्यामुळे आपली तब्येत छान राहील. तसंच भाज्या सुद्धा किंवा फळे सुद्धा आपण ज्या बाहेरून मार्केटमधून घेऊन येतो, त्या सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवूनच वापरल्या पाहिजे. तर धुवूनच म्हणजे कसं तर नुसतं पाण्यामधून काढण्यापेक्षा शक्यतो आपण आपल्या मिठाच्या पाण्यात ठेवू शकतो थोडा वेळ भाज्यांना. तर त्या प्रकारे काही जंतू असतील तर ते मिठाच्या पाण्यामुळे नष्ट होऊ शकतात. त्यामुळे मोस्टली ट्राय करा, की मिठाच्या पाण्यामध्ये भाज्या ठेवा आणि मगच त्या जेवणासाठी वापरल्या गेल्या तर बरं होईल. दुसरी गोष्ट आली वैयक्तिक काळजी. वैयक्तिक काळजी म्हणजे काय? तर जसं आपण स्वच्छता बाळगत आहोत, तर स्वच्छतेसोबत सुद्धा आपल्या शरीराच्या छान सुंदर त्वचेची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर ती कशी आपण काळजी घेऊ शकतो? तर त्वचेची काळजी घेणं म्हणजे नक्की काय करायचं? तर जेव्हा आपण बाहेरून घरी रिटर्न येतो, म्हणजे जर का ऑफिसहून आपण घरी रिटर्न येतोय, तर बहुतेक वेळा आपण पावसामध्ये भिजलेले सुद्धा असतो आणि आल्यावर आपण फ्रेश तर नक्कीच होतो. पण फ्रेश होत असताना
सध्या आपल्याला कोमट पाण्यानेच फ्रेश झालं पाहिजे. कारण जेव्हा आपण बाहेरून घरी येतो, तर बहुतेक वेळा भिजतो तर ती वेगळी गोष्ट, पण आपले पाय सुद्धा जास्त पाण्यातून आलेले असतात किंवा चिखलातून आपले पाय घरपर्यंत आलेले असतात आणि त्यामुळे ते कोमट पाण्याने स्वच्छ करणं जास्त गरजेचं ठरतं. कारण पायांनाच आपल्या बरेच स्किनचे आजार होतात ह्या अशा पावसामुळे. अगदी कपड्यांचंही तसंच आहे. जेव्हा या पावसाळ्यामध्ये आपले कपडे लवकर सुकत नसतात, पण तरी जेव्हा आपण चेंज करतो, कपडे घालतो, तेव्हा आपण छान वाळलेलेच कपडे घातले पाहिजे किंवा शक्यतो ट्राय करा की एकतर वाळलेले व्यवस्थित नसतील तर ते इस्त्री करून घालण्याचा प्रयत्न करा, पण ते व्यवस्थित सुकलेलेच कपडे अंगावर घातलेले असायला हवेत. तर अशाच या लहान-सहान बेसिक गोष्टींमधून आपण आपली स्वतःची पावसात उत्तम प्रकारे काळजी घेऊ शकतो आणि यामुळेच आपण लहान ते मोठ्यात मोठे आजारांपासून लांब राहू शकतो. तर ह्या जरी बेसिक गोष्टी असल्या तरीही ह्या बेसिक गोष्टींमधूनच आपण मोठमोठ्या आजारांपासून सुद्धा लांब राहू शकतो. म्हणूनच या गोष्टी करणं सध्याच्या पावसाळ्यात अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्याच आपण केल्या पाहिजेत. तरच आपण स्वतःची काळजी उत्तम घेऊ शकतो. स्वतःच्या स्किनची काळजी छान घेऊ शकतो. आपण स्वतःला नेहमी आजारांपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. आय होप तुम्हाला सुद्धा या गोष्टी जाणवल्या असतील, की कधी-कधी आपण या लहान-सहान बेसिक गोष्टींकडे सुद्धा दुर्लक्ष करतो आणि नकळतपणे आपण आजाराला आमंत्रण देत असतो. म्हणूनच अशा बेसिक गोष्टी आपण आपल्या रोजच्या जीवनात सध्याच्या पावसाळी वातावरणात केल्या पाहिजेत. तर इथेच मी माझा व्हिडिओ संपवते. भेटूयात पुढच्या व्हिडिओला आणि जाताना नक्की माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच.